हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक. तर आज मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीची सर्वांना माहीत असलेली खमंग ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. ढोकळा हा मूळचा तर गुजरातमधला असला तरी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये खाल्ला जातो. तर घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये हा असा बॅचलर ढोकळा कसा बनवायचा, एकदम फ्लफी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार होतो. फक्त एक सिक्रेट टिप्स आहे, ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी प्रथम तुम्ही कोणतीही वाटी किंवा तुमचं काही माप फुलपात्र वगैरे वापरून प्रमाण फक्त आपल्या इथे आपल्याला सेम ठेवायचं आहे. तर इथे मी साधारण 2 कप असं हे चना डाळीचं पीठ म्हणजे आपलं बेसनाचं पीठ इथे घेत आहे. प्रमाण इथे आपल्याला बिलकुलही चुकू द्यायचं नाही आहे. आता त्यानंतर 2 कप बेसन इथे घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. थोडंसं कमीही मीठ टाकलं तरी चालेल. त्यानंतर साधारण 1 चमचा इथे मी साखर टाकत आहे. ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मी साधारण खायचा पोहे खायच्या चमच्याने यामध्ये आता मी 2 कप आपलं खायचं तेल यामध्ये टाकत आहे. काय होतं की आपण यूट्यूबवरचा किंवा शॉर्ट्सवरचा जो ढोकळा बनवतात तसा एकदम सोप्या पद्धतीने बनवण्याचा ट्राय करतो, पण तसा जाळीदार असा मऊ लुसलुसीत आपला ढोकळा होत नाही. तर आता इथे आपण ह्या सर्व पीठ एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी हे थोडं थोडं करून घालायचं आहे. इथे अजून एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे पाणी ह्यामध्ये आपण एकदम डायरेक्टली घालणार नाही आहेत. आपण पाणी हे थोडं थोडं करतच यामध्ये घालायचं आहे. आता आपले सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण टाकून झाल्यानंतर छान असं त्याला 1 मिनिट आपण छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या ढोकळ्याला जाळी छान अशी सुटणार आहे. तर आपलं बॅटर आपण 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहेत. तर आता ज्यामध्ये आपल्याला ढोकळा ठेवायचा आहे तो टीन मी इथं तयार करत आहे. इथे मी केकचं टीन घेतलेलं. तुम्ही कुकरचं भांडं कुकरमध्ये आपण भात लावतो त्याचं भांडंही तुम्ही इथे घेऊ शकता. त्याला मी तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपरही लावू शकता. तर इथे मी तेलाने त्याला कोट करून घेत आहे. सर्व बाजूने असं छान आपण त्याला तेलाने गार्निश करून घ्यायचं आहे. 5 मिनटे ढोकळ्याचं पीठ रेस्ट केल्यानंतर आता यामध्ये मी इनो घालणार आहे. तर इथे आपण इनो हे लेमन फ्लेवरचं इथे घालणार आहेत. बाकी दुसऱ्या कोणत्याही फ्लेवरचं इथे आपण इनो घालायचं नाही आहे. छान सगळं पूर्ण यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण 1 इनोची पुडी आपण इथे वापरणार आहेत. आणि हे आपण इनो ह्यामध्ये ॲड केल्यानंतर आपण बॅटरला जास्त जोरात फेटून नाही घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपण ह्या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून इनोचे जे बबल्स आलेले आहेत ते फुटले जाणार नाहीत. वेळ न वाया घालवता आपण लगेच हे बॅटर आपण डब्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की ही कन्सिस्टन्सी आपली असली पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. सर्व बॅटर ह्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपण टीनला टॅप करून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्याच्या अगोदरच 2 मिनटं मी इथे कुकर गॅसवरती ठेवलं होतं, पाणी त्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये हे आपलं डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि आपण कुकरची शिट्टी काढून घेणार आहोत. तुमच्याकडे जर इडली मेकर असेल किंवा ढोकळा मेकर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण मी ते कुकर वापरून करते. कुकरची शिट्टी आपण काढून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण साधारणतः मीडियम ठेवणार आहोत. – 15 मिनटं झाल्यानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे की ढोकळा छान प्रकारे झाला आहे का नाही. चाकूच्या साहाय्याने आपण बघून घ्यायचं आहे. तर असा इथे माझा ढोकळा झालेला होता, त्यामुळे आता मी हा काढून घेतला आणि आपल्याला त्याला 2 मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही तसाच जर त्याला यूज केलं तर तो तुकडे होऊन जातील, त्याच्यासाठी आपण त्याला 2 मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहेत. थोडंसं माझं भांडं गरमच आहे, तरी पण तुम्ही बघू शकता की यातून वाफा निघत आहेत. तरी पण किती छान पद्धतीने हा आपला भांड्याला एकही कण न चिकटता आपला हा असा ढोकळा बाहेर निघालेला आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता की जाळी पण किती छान पडलेली आहे. तर आता यावरती मी थोडेसे आपले पांढरे तीळ टाकत आहे गार्निश करण्यासाठी. सिक्रेट टिप्स एकच सांगेल की त्यासाठी आपण योग्य प्रमाण हे नेहमी इथे घेतलं पाहिजे, तेव्हाच आपला ढोकळा छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होईल. त्यानंतर ह्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे. तर आता यावरती आपण तडका देणार आहोत. तर तडका पण मी इथे तयार करून ठेवला होता. तेलामध्ये आपण जिरा मोहरीची फोडणी, कढीपत्ता आणि साखर टाकून साखरेचं हे पाणी करून घेतलेलं आहे मी सिंपल. तर मुलीच्या टिफिनला देण्यासाठी हा मी ढोकळा केला होता, त्यामुळे मी ह्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली नाही. तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्यामध्ये हिरवी मिरचीचाही तडका देऊ शकता. अगदी कमी वेळामध्ये फक्त 15 मिनटामध्ये हा ढोकळा बनून तयार होतो. प्रमाण तुमचं योग्य असेल तर तुमचा ढोकळा नक्कीच बरोबर होईल. अशा प्रकारे आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की ते किती छान प्रकारे ह्याला आतून जाळी पडलेली आहे. एकदम सॉफ्ट स्पंजी असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. थँक्यू.